नमस्कार मंडळी. खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज एक असा पदार्थ दाखवणार आहे जो तुम्ही कदाचितच पाहिला असेल. हा पदार्थ विदर्भ साईडला बनवला जातो. नाव आहे बंगा. तर मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. अर्धा वाटी तुरीची डाळ आहे. अगदी कमी प्रमाणात बनवत आहे मी. भाजून घ्यायची आहे थोडंसं तेल टाकून. छान अशी सोनेरी रंग येतपर्यंत भाजायची आहे. आणि भाजल्यानंतर एका ताटात काढून घ्यायची आहे, थंड व्हायला ठेवायची आहे आणि नंतर मिक्सरला बारीक करायची आहे. त्याच तव्यावर लसूण आणि हिरवी मिरची भाजून घ्यायचे. छान असे गोल्डन स्पॉट आले की काढून घ्यायचे. मंडळी, हा पदार्थ खूप कमी लोकांना माहीत आहे. विस्मरणात गेलेला पदार्थ आहे हा विदर्भ साईडला बनवला जातो. तर मी इथे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो मिक्सरला वाटून घेणार आहे आणि कांदा ओबडधोबड चिरून घेतलेला आहे. तेल तापायला ठेवलंय. आता तेलामध्ये आपण टाकतोय जिरे. छान तडतडू द्यायचे जिऱ्याला. हिंग टाकायचे. तुरीची डाळ आहे, थोडी पचायला जड असते, म्हणून हिंग टाकलं की पचायला जास्त जड जात नाही. कांदा टाकायचा आहे. कांदा पण छान तडसून घ्यायचा आहे तेलामध्ये. जिरं, हिंग आणि कांदा. जोपर्यंत कांदा होतोय तोपर्यंत मिक्सरला आलं, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो वाटून घ्यायचा आहे आणि कांद्यामध्ये ॲड करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. मंडळी, हा जो बंगा आहे याची चव कुठल्याही दुसऱ्या आमटीला किंवा भाज्यांमध्ये येत नाही. याप्रमाणे बनवून बघा तुम्ही. आता ती डाळ आपण जी भाजून घेतली होती ती मिक्सरला थोडंसं पाणी टाकून छान बारीक वाटून घ्यायची आहे. आता गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद टाकून मिक्स करायचे. तुमच्या घरामध्ये जो मसाला अवेलेबल असेल, जो वर्षभराचा वाटून ठेवण्याचा मसाला असतो, तो पण तुम्ही यात ॲड करू शकता. खूपच छान अशी चव येते याची. आत्ता जरी कमी दिसत असलं तर पाणी ॲड केल्यानंतर डाळ ही फुलून येते. डाळ ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घ्या मसाल्यांमध्ये आणि नंतर मिक्सरच्याच भांड्यात थोडं पाणी टाकून मिक्स करून सगळं साहित्य त्यात ॲड करायचे. आता मिक्स करून घ्यायचे आणि जेवढं तुम्हाला जाड पातळ हवं असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता. शेवटी मीठ ॲड करायचे चवीनुसार. छान मिक्स करून घ्यायचे. एक उकळी आली की गॅस बंद करायचा आपल्याला. शेवटी कसुरी मेथी ॲड करायची आहे. कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही, आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात, कोथिंबीर किंवा मग कसुरी मेथी. नंतर झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. गॅस मंद ठेवायचा आहे. जवळजवळ 10 मिनिट तरी होऊ द्यायचे आपल्याला छान. बघा, अशी कन्सिस्टन्सी येते. भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर. काहीच सुचत नसलं भाजीला तर घरात तुरीची डाळ नेहमी असते. तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. कुठल्याच आमटीमध्ये, कुठल्याच भाजीमध्ये अशी चव उतरणार नाही मंडळी. या भाजीचं नाव आहे बंगा. ही भाजी फक्त विदर्भ साईडला बनवली जाते. तर तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.